श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. संकटाचे निवारण करणाऱ्या आपल्या गणपती बाप्पाची आवडती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी. या पावन दिवशी आपणही आपल्या आयुष्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेली उपासना करूया आणि आपले कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना करूया. सर्व गणेश उपासक मनोभावे बाप्पाची पूजा करतात आणि उपासना म्हणून संकष्टीचा उपवास देखील करतात. संकटाचे निवारण करण्यासाठी अशी बाप्पाची ओळख आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायावर आलेली गदा दूर व्हावी यासाठी संकष्टीपासून सलग महिनाभर उपासना ही करावी. त्यानंतर ही जी तुम्हाला सांगितलेली उपासना आहे ती सुरू ठेवली तरी काहीच हरकत नाही. मात्र निदान महिनाभर हे व्रत आचरावे असे गणेश पुराणात सांगितले आहे. तर काय आहे ही उपासना आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपण ओम गं गौं गणपतये विघ्न विनाशने स्वाहा या गणेश मंत्राचा जप सुरू करा. रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर शांत चित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. सायंकाळची वेळ शक्य नसेल तर जी वेळ तुमच्या सोयीची आहे ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर ती वेळ उपासनेसाठी राखीव ठेवा. बाप्पाला गंध लावून फूल वाहून जपाला सुरुवात करा. महिलांनी मासिक धर्म किंवा अन्य अडचणी असल्यास त्यांनी मनोभावे गणेशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उपासना सुरू करावी. हा मंत्र रोज 108 वेळा किंवा जमत असेल तर 1008 वेळा म्हणणे अपेक्षित आहे. मंत्र पठण झाल्यावर देवाला आपण मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा. मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्र जप करावा असे सांगितलेले आहे. तर संकट निवारण करणाऱ्या या गणेश बाप्पाची आपल्या सर्वांवर कृपा राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. धन्यवाद.